so I can improve my video quality for you, own and only you. नानाचं म्हणलं तर डिमांडला जायचं. तिथून एवढी मोठी बास्केट घ्यायची घेऊन फिरायचं. आम्ही तिथं ते सायकल घेऊन चालायचं ते नाही ते तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. 0 ते 2 वर्ष घासून तरी आमचं काही झालं नाही जीवी मध्ये. आमच्या वेळेस मोबाईल पण नव्हते, ते आमचं गुरु राहायचं. 19 मार्च सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही जाते शेतात. काय उसाची मोटर चालू करायची, थोडंसं पवायचं आणि जाम पण खायचं, भुईमुगाच्या शेंगा पण खायच्या, आणि अशीच पोरांसोबत करायची आम्हाला टाइमपास. सो बघत राहा, ब्लॉग कंटिन्यू. बघू शकता ड्रायव्हिंग कोण करत आहे. अरे बघा आमचे साहेब रमेशजी, यार मानलं का नाही साहेबांनी त्याचा लाल साहेबांनी लाल सलाम करून घेतलेला आहे. आणि हम जा रहे खोने को तो नहीं जा रही इस बारी खोने का वीडियो नहीं बनाएंगे, मेरी फटी पड़ी है. आणि बघा का खपल्याला हवे आम्ही एकामेकाच्या खाली. साहेबांनी मोटर चालू केलेले. साहेब उन्हाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हे रमेश, उन्हाबद्दल काय म्हणणं आहे तुझं? काय नाही म्हणणं, लय तापमान आहे सध्या. अर्धा किलो म्हणते मी. हे 2 तारखेपर्यंत खूप तापमान आहे. किती तारखेपर्यंत? 2 तारखेपर्यंत. आणि नंतर कमी होणार आहे का? न्यूज पाहिली की तुमचा अंदाज आहे? न्यूज पाहिजे. तर साहेबांनी अरे रे रे गाईज रे, अरे झाडं उठ बघायला उतरा. तुला म्हणजे कुठं उतरा. आता दोघांना उतरालो, मी समोर येतो. मेरे को हां, तुम्ही दोघं जा, आम्ही दोघं येतो. तर आपण दोघं त्या दोघांना आम्ही आता पुढच्या बाहेरची रिफेटिंग मारलेली. आम्ही जात आहोत मोटर चालू करण्यासाठी. मोटर चालू करण्याचं एक सिस्टम असते. सर्वप्रथम बटन दाबावं लागते. कोणतं बटन? होय मी ढाणे. Who can like the power hitting it? कुठं मला काय माहिती कुठे. रस्ता किती केला रे? तिकून मॅसेज केला हो का? शेळ्या सांभाळा तुम्ही इकडेच येतो ना? तुम्ही येत असतो काय? ते पहिलं तर ठिबकचं पाणी देण्यासाठी आम्ही आता शेतात पोहोचलेलो आहोत. आणि बघा हे वॉल सिस्टम आहे ना. दिस इज द वॉल. असं ठिबकचे पाणी जाते. जर सिटीतलं कोणी हा व्हिडिओ पाहत असेल, त्याला ठिबक सिंचन माहीत नसेल तर तुम्ही बघून घ्या. हे असते, याला फुटाफुटावर अंतरावर छिद्र असतात आणि त्यातून पाणी पडते आणि ते असं जाते. आणि हे तर शेताचा मालक तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही. काऊन? आणि असं पाणी प्यायचं ढोरासारखं. पाट्या पिना काय झालं? बाद झालं. जिरली मालकाची पण जिरलेली. आणि आम्ही व्हिडिओ काढताना प्रत्येक वेळेस की जास्त शब्द सापडत नाहीत. आम्ही स्क्रिप्टेड असं काही बनत नाही, रँडम कॅमेरा घेऊन चालू करतो, परंतु शब्द सापडत नाहीत. आणि पब्लिक फिअर पण वाटते केव्हा केव्हा. तर यू गाईड मी ऑडियन्स, यू गाईड मी हाऊ टू पब्लिक फिअर रिमूव्ह काढून टाकिंग, सो आय कॅन इम्प्रूव्ह माय व्हिडिओ क्वालिटी फॉर यू, ओन अँड ओनली यू. तर पुन्हा आम्ही ह्या वावरातली मोटर चालू करून झालेली आहे. आता दुसऱ्या वावरात मोटर चालू करण्यासाठी जातो. सो रस्ता बघा. जादू आलं जादू आलं. म्हणजे असं सारे ससा दिसतो कसा पाऊस पडला तुझा. We come with the flower, love is the heart, swimming out the river, we'll simply have it. मुद्दे पाण्यात चल काहीच म्हणणं गरम नाही. चालले मुद्दे देत काहीच म्हणणं नाही मला खरा. बंटीनले किल्लर्स माहिती गाड्या म्हणले ना तरी मला काही म्हणणं नाही. 5 शब्द म्हणणार नाही. टाइम कमी आहे, आम्हाला थोडाच टाइम भेटलेला आहे. सो रस्त्यानेच कपडे काढले, अर्धा दिवस टकले म्हणून.
आणि असे कपडे काढत काढत आम्ही पळण्यासाठी जातो गाईस. टाइम कमी असल्यामुळं, टाइम कमी आणि खात जास्त असेल तर तसंच तुम्ही कपडे पण नाही काढणार आज जास्त. यार क्षेत्र जास्त खाली गेलं बे. हा तो चलो आज मोटर को पानी देना होगा और अभी वहाँ जाएंगे शेततले में. एक मिनट रुक. 1 मिनिट इकडे जा ना. 1 मिनिट चौका आजा चौका. हॅलो नाही जमली. नाही जमली का? नाही नाही. एकच मिनिट. हॅलो 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 एकच मिनिट. माझं जमा का? आज थोडी लांब जाणार तू. आता काय जमती बघा. नाही जमली नाही जमली जेव्हा खा. नाही जमली. नाही जमली ना. आता जमली की नाही? नाही जमली. नाही जमली ना. लागलं मला पाणी. आता जमा आता. टाकलं होतं ना मी. मग ते अलीकडे आणून ठेवलं होतं आणि हे केलं होतं. ठेवलं ना. आता जमली की नाही? जमली जमली. शेवटी उन्हाळ्यामध्ये जमलीच बा. सो की रे बाय. गाईज अजून नाही जमली. शेताला पाणी देता देतात आम्ही थोडंसं पवायला पण आलतो. आज सेकंडरी टास्क म्हणून पवायला आलतो. नाही पावलं नाही जमली. पावलं आहोत. थोडंफार पोहून आम्ही आता निघालेलो आहोत. कशासाठी? भुईमुगाच्या शेंगा खायच्या ना रे? भुईमुगाच्या शेंगा खाण्यासाठी गाईस. तो अभी खाएंगे भुईमुगा क्या शेंगा विथ लेके ओला बदन. ओला है बदन मेरा उसा में आग लगा आहे. तर ते गेलेलं आहे. बंट्या गेला ना पुढं. बंट्या गेलाय पुढं आणि आम्ही आता जात आहोत दोघं. हाजा काय वाटतंय JW बद्दल? JW जिरवती का नाही माणसाची? लय झिरो होती. नीट बरी की JW बरी? तसं पाहायला गेलं तरी दोन्ही चांगलं नाही. अभ्यास होता असेल तर जायचं, नाही तर गप आपला CET अभ्यास करायचा आणि मस्त महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज घ्यायचं आणि इंजिनिअरिंग कम्प्लीट करायची. JEEच्या नादी लागायचं नाही काय नाही. फार 0 ते 2 वर्ष घासून तरी आमचं काही झालं नाही JEE मध्ये. आता आम्ही CET मधून कॉलेजला चाललो. CET मधून फॉर्म भरला? CET मधून फॉर्म भरला. काउन्सिलिंगचा फॉर्म भरला नाही अजून काउन्सिलिंग चालणार ना. तर 2 वर्ष होता की 3 वर्ष होता संभाजीनगरला? कसं वाटलं मग तुला एक्सपिरियन्स? एकदम मस्त. मस्त अभ्यास केला 2 वर्ष. पण काय जी इतकी घासून गेली की बा जिरली. आता करायचं मनच नाही राहिलं. NTA वाल्या. एक मिनिट थांब. आणि तिथं फिरला का नाही मग कुठं तू संभाजीनगर मी मध्ये? 2 वर्ष कुठंच फिरलो नाही. मी फक्त अभ्यास केला होता. आपलं सेमच आहे. मी पण मला पण पैठण गेट आणि ती गोगाबाबा तिकडे एवढं 2 फक्त 2दा पैठण गेटला गेलो होतो. या 2दा रिलायन्सला गेलो. तिथं आपले 150 शर्ट मिळाले. 150 शर्ट घ्यायचं. 1-2 शर्ट घेऊन यायचे तिकडून. फक्त मोबाईलचा कव्हर आणायला गेलो मी पैठण गेटला. हा हा. कुठंच नाही. आमच्या वेळेस मोबाईल पण नव्हते. ते श्यामचं गुरु राहायचं 19 मार्कला धुरंधर पाहायला गेलो होतो आम्ही प्रोझोन मॉलला. बस त्याच्यानंतर आम्ही कुठंच नाही गेलो. दूर प्रोझनला पाहिला होता का? हा. किती होतं तिकीट? तिकीट होतं 350 रुपये. 350 होतं. हा. नाही तर मग आपला चेतक घोडा हा डन अभ्यासिका आणि उस्मानपुरा आणि त्याला झालं दर्ग्याचं डिमार्ट. हा ते दर्ग्याचं डिमार्ट. तिथं नाव काही आडी अडचण आली दर्ग्यात डिमार्टला जायचं. जिंदाबाद दर्ग्यात डिमार्ट जिंदाबाद. पेन आणायचं म्हणलं तरी डिमार्टला जायचं. आणि तिथून पेन एवढी मोठी बास्केट घ्यायची ती. हा. घेऊन फिरायचं. तर आम्ही तिथं ते सायकल घेऊन चालायचं. ते नव्हते हा, ते डाकून लहान. आणि 1-2 शर्ट घ्यायचे ट्राय करायचे वापस ठेवून दे. रिलायन्सला गेलो का शर्ट घालून बघायचे, फोटो काढायचे, निघायचं बाहेर. आणि आमचं दलिंदर काय खाल्लं तो? आणि आम्हाला
आहे का त्याला पेरू हुडक बरं आपल्याला एखादा. मला नाही वाटत पेरू भेटन आपल्याला. मला बी नाही वाटत पेरू भेटून आपल्याला. म्हणजे इकडे आपण मी संभाजीनगरला होतो हे संभाजीनगरला होतं हे होते गेवरेला. मी संभाजीनगरला होतो. तू संभाजीनगरला का होता? होतो मग कसं वाटतं तुला तिथं? एकदम बरं. गाडीवर लागलो. ए, आम्ही बसल्यावर काही उचकू नको बरं का गाडी. नाही तू मध्ये बस मी मला. तो चलिए चलते हैं बिना किसी बकरी के. म्हणजे तिने आम्हाला सांगितलं मी म्हणलं ते अजून आले नाही 11 वाजता तर मामा ते तुम्हाला उतरले फोन लावले मी एकदा दोन फाट्या दोन आलो माघारी मामा तो घेतो आणि 11 वाजून केलं तिथं माजळगाव गाडी नंतर 11 वाजून तिथं पुढं तर पांगापांगी झाली पाहिलं होतं कॅमेरा म्हणून कधी गावात कोणी भेटत कोण लोक नको इथपर्यंत नाही गेलो कोणी इथपर्यंत वर केलं नाही मस्त उतरा तरी वर केलं एक दोन केला ती वाट नाही काय यांच्याकडे शिकवायची होती तिला फोन करत मी तिकडे आले का आई मला ताट कर ना. सो हे गाय अशा प्रकारे आम्ही आलेलो शेतातून टाइमपास करून नुसता धिंगाणा थोडंफार पवलत पण. अशा प्रकारे हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.